मी सनी आठवले, जिल्हा कारागृह बीड मधून बोलतोय. कालचा 2 दिवसाखाली जे मारहाण प्रकरण झालेलं आहे हे खरं झालेलं आहे. त्याच्यावर जे आजारून व्यक्ती त्याच्यावर जे आहे ना त्याला खरीच मारहाण झालेली आणि त्याचे सगळे स्टेटमेंट बदललेले. वाल्मिक कराडला परवा दिवशी रात्री बंदी झाली असताना 8:30 वाजता बाहेर काढलं होतं. त्याचा जबाब घेतलाय आणि त्या आजारला 9 वाजता बॅरेक क्रमांक रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक 3 मध्ये आणून टाकले. रात्री 9 वाजता हे कोणता प्रकार चालू आहे? आणि जर ती माझ्या नावाची मी जर त्याला दबाव दिलाय तर मग हे काय करायला होते बाहेर? आणि त्यांनी जो सांगितलेला प्रकार आहे त्याच्यासोबत ते खरं झालेलं आहे. त्याच्यावर सुपरिटेंडेंट चांदणे साहेब आणि हे बाकीचे जे अधिकारी अधिकारी हे सगळे त्याच्यावर दबाव आणायला लागलेत आणि त्याच्यावर स्टेटमेंट घ्यायला लागलेत. काही बी त्याला 10,000ची कॅन्टीन देतो म्हणले, त्याला बाहेर पैसे द्यायची लालूच दिली आहे वाल्मिक कराडने त्यांनी आणि त्याला फुल प्रेशर मध्ये आणलेलं आहे. आणि जर त्यांनी ती चिठ्ठी लिहिलीच तर मग ती चिठ्ठी बाहेर गेली कशी, कुणी आणली याची बी चौकशी व्हायला पाहिजे. आणि वाल्मिक कराडची मी ह्याच्या आधी सुद्धा हा क्लिप व्हायरल केलेली, माझ्यावर त्यांनी खोटा गुन्हा टाकलेला आहे. त्याच्यात बी त्याची पुन्हा वापस चौकशी करा, माझी बी करा आणि त्यांची बी करा. त्यांनी असंच सगळ्यांना गुंतलेलं आहे. हे खोटे कामं करते, त्यांनी असेच माणसं मारले सगळे वाल्मिक कराडनी त्यांच्या गँगनी. आणि आता जेलमध्ये बसून सुद्धा हे असंच करायला लागलेत. आणि हे माझी जेल बदलीच्या मागं लागलेत. माझा आणि त्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही. माझा किंवा ते साईनाथ परभणे असतील, ते कोण पाटील कर्मचारी असतील, यांच्या नावात चिठ्ठी व्हायरल करणारे केली, यांचा काही संबंध नाही. त्या पोराला मारहाण झाली त्याचं काय हे बाहेर तपासावा आणि जेलमध्ये बी तपासावा. बाहेरचं पथक यावा इथं झडतीला, इथं काय काय आहे हे बाहेरच्या झडती पथकाने येऊन चेक करायला पाहिजे. हे तुम्ही सगळे बाहेर सांगा, हे मीडियाला सांगू द्या आणि हे माझे क्लिप तुम्ही व्हायरल करा वाटलं. आणि त्याच्याकडे कार्ड किती, कोणाच्या नावावर कार्ड आहेत हे मला मध्ये येऊन भेटा म्हणावं झडती पथकाला, मी सगळं सांगतो. त्याला कॅन्टीन कोण देते, कोणता कर्मचारी कुठून पैसे आणून देते, कोण पैसे घेतात, हे सगळं मला माहिती इथे जेलमध्ये. त्याच्यामुळे ह्यांना मी नकोय म्हणून ह्यांनी माझं ह्याच्यात नाव गवलंय आणि मला इथून जेल बदली करण्याचा प्रयत्न आहे. मागच्या वेळेस अक्षय आठवले माझा भाऊ, ही 30टा त्या भांडणात जेव्हा झालते महादेव गीतेसोबत, त्यावेळेस माझा भाऊ 5 नंबर बॅरेकला मध्ये झोपलेला होता, तरी बी त्याची जेल बदली केली झोपलेला असताना. त्याचा भांडणाचा काही संबंध नव्हता, तरी बी यांनी जेल बदली केली. हे सगळे जेल प्रशासन सगळं वाल्मिक कराडच्या जीवावर चलतंय आणि हे माझ्या नावाचा नाग वापर करून माझ्या आमची बदनामी करायला लागली. ते परभणीचं त्यांचा तर काही संबंध नाही. त्या हे सगळं इथं पैशाचं देवाण चलतंय सगळं. वाल्मिक कराडला डिश टीव्ही कस काय दिली 2 दिवसात? सगळ्यांच्या डिश टीव्ही बंद आहेत, त्यांना डिश टीव्ही दिली नवीन सेटअप बॉक्स आणून. सगळी VIP सुविधा भेटते यांना इथं. हे अंजलीताई दामानिया हे सगळे सामाजिक कार्यकर्ते ह्यांनी याची चौकशी लावा, ह्यांच्याबद्दल बोला आणि इथं जेलमध्ये झडती पाठवा. आणि विनाकारण त्याच्यासोबत जे प्रकार झाला त्याची CCTV फुटेज चेक करा. त्याच्यावर गुन्हा दाखल करणार का नाही का ते सगळं खोटंच सांगणार? त्याच्यावर CCTV मध्ये त्याला झापड मारहाण झाली ते म्हणते त्याचा खूप उपशील आहे, पण त्याच्याकडून दबाव करून त्या आजारवर दबाव टाकायला लागले तर आणि त्याच्याकडून लिहून घ्यायला लागलेत. काही बी त्याचे 3 स्टेटमेंट बदललेले काय. हॅलो, त्याचे 3 स्टेटमेंट बदललेत रातोरात. त्याला नियम आहे 6:30 वाजता बंद करायचं, पुन्हा बॅरेक खोलता येत नाही. ह्याला बॅरेक खोलून वाल्मिक कराडला काढलंच कसं 8 वाजता? ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. सुपरिटेंडेंटची चौकशी लावा, सुपरिटेंडेंटची चौकशी लावा, माझी ही मागणी. हे तुम्ही क्लिप व्हायरल करा, सांगा सगळ्या पत्रकाराला, बीडच्या सगळ्या नेत्याला द्या. स्वप्नील पैसे किती घेतो ह्याची सगळी चौकशी करा ह्याची. माझा काही संबंध नसताना ह्यांनी हे केलेलं आहे आणि माझी जेल बदलीच्या मागे लागलेली. आणि ती चिठ्ठी जी आली ती चिठ्ठी बाहेर कशी आली माहिती काढा. आणि त्याला परवा दिवशी 9 वाजता बाहेर कसं ठेवलं त्या आजारला, आणि तो बाहेर असताना 9 वाजता 8 वाजता वाल्मिक कराडला बाहेर कसं काय काढलं बॅरेकच्या. आणि ईदच्या 1 दिवस आधी बीड कारागृहात चिकन आलतं. बंदी असती, किती वाजता बंदी होती? 12 वाजता बंदी होती. तर 1 वाजता त्यांनी सगळे आरोपी काढले होते बाहेर आणि बाहेर जेवायला लावले 1 वाजता. कोण हे सुपरिटेंडेंट आहे का जेलचा की बंदी असताना यांनी आरोपी बाहेर काढले चिकन खायला? हे चिकन खात नाही तर यांनी बाहेर आरोपी काढून 1 वाजता बसलेत. काय नियम आहे का नाही जेलला?
आता माझी तारीख बी लावणार नाही ती. माझी तारीख आहे तरी बी इथं बाहेर पोरं पाठवून ठेवा आणि माझी जेल बदली करायला लागली तर इथं पत्रकार बोलवा. मी सगळं पत्रकारांना सांगतो. भैया धमक्या देते. भैया हॅलो, हे माझ्याकडे रेकॉर्डिंग होऊन सरपंचाला टाकायला पत्रकाराला द्यायला होता. हा ती सरपंचाकडे द्यायला सांगतो काकू पण घेतो मी व्हॉट्सअपला माझ्याकडे. हो हो. मोने इथं यायला तुम्ही एकदा येऊन जा बरं मोने. तुम्ही आतून तुम्ही सगळे येऊन जा जेलवर लगेच. बरं लगेच येऊन जा. बरं लगेच येतो. हॅलो हा ताई, ही रेकॉर्डिंग मला टाका. मी आमच्या पत्रकाराला द्यायला होतं. हो. कट झाला का फोन? हा भैयाचा कट झालाय.